टॅक्सी पासिंग बाबत महाराष्ट्रात एक आणि सांगली जिल्ह्यात वेगळा नियम। 15 वर्षावरील टॅक्सीचे कोल्हापूर जिल्ह्यात पासिंग, मात्र सांगली आरटीओ कडून पासिंगला नकार। जिल्ह्यातील 600 टॅक्सी चालक क्रांती दिनापासून आमरण उपोषण करणार। टॅक्सी पासिंग बाबत महाराष्ट्रात एक आणि सांगली जिल्ह्यात वेगळा नियम लागू असल्याची बाब निदर्शनास आली आहे। 15 वर्षावरील टॅक्सीचे कोल्हापूर जिल्ह्यात रिपासिंग केलं गेलंय, मात्र सांगली आरटीओ कडून अशा वाहनांना रिपासिंगला नकार दिल्याची माहिती सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी चालक संघटनेने केला। यामुळे सांगली जिल्ह्यातील 600 टॅक्सी या आरटीओ पासिंग करीत नसल्याने कालबाह्य होणार आहेत। वास्तविक सांगली वगळता कोल्हापूर, रत्नागिरी, श्रीरामपूर आदी ठिकाणी 15 वर्षाहून अधिक काळाच्या वाहनांचं पासिंग करण्यात आलं, मात्र त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील टॅक्सीचे पासिंग करून द्यावेत, अन्यथा क्रांती दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा टॅक्सी चालकांनी दिला। मल्लिकार्जुन मजगे, सांगली जिल्हा टॅक्सी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व संस्थापक, आज राज्यातील शासनाने आपल्या 15 वर्ष पूर्ण झालेल्या टॅक्सी ह्या सर्व स्क्रॅप करून मोडीत काढण्याचा आदेश कुटवा समितीच्या शिफारसावरून त्यांनी आम्हाला प्राप्त दिल्या, नोटिसा दिल्या। प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांनी महाराष्ट्रात दिले। त्याच्या अनुषंगाने आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये 15 वर्ष पूर्ण झालेल्या गाड्यांचे पासिंग थांबवण्यात आलेलं आहे। टॅक्स सुद्धा घेत नाहीत, कोणते कर घेत नाहीत आणि प्रति 50 रुपये दंडाची मागणी आणि आकारणी झालेली आहे। तरी आज महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोडून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा जवळचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांनी आरटीओ बोर्डाचे ते अध्यक्षच आहेत, त्या ठिकाणी आंबेडकर पालकमंत्री आहेत व तिथले आमचे टॅक्सी युनियनचे मित्र व आमच्या संघटनेला आम्ही मिळून संघटनेची स्थापना केलेली आहे। अशा लोकांनी जाऊन त्यांना पालकमंत्र्यांना भेट घेऊन तिथं जिल्हाधिकाऱ्यांचे आरटीओ आणि आरटीओ बोर्डांची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी यांच्या व्यथा मांडल्या। व्यथा मांडल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या धर्तीवर आपल्या आदेशावरती पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले आणि त्या भागात गाड्या पासिंग 15 वर्षाच्या झालेल्या पूर्ण पासिंग करीत आहेत। 20-21 वर्षाच्या सुद्धा गाड्या पासिंग केलेल्या आहेत। अशाच पद्धतीने रत्नागिरीत सुद्धा गाड्या 20-21 वर्षाच्या पासिंग झालेल्या आहेत। श्रीरामपूर मध्ये सुद्धा याच पद्धतीने 20-21 वर्षीय गाड्या पूर्ण केलेल्या आहेत व पासिंग झालेल्या आहेत। अशा परिस्थितीनुसार आम्ही सांगली जिल्ह्यातले पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील पेपर्स गोळा करून आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना, काकडे साहेबांना जाऊन भेटलो व त्याचे पुरावे दिले। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे साहेबांनाही भेटलो, यांची संयुक्त मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये आमची चर्चाही झाली। मग त्या चर्चेतनं आम्हाला मनासारखं समाधान मिळालेलं नाही व कोणती ठाम निर्णय झालेला नाही, म्हणून आम्ही येत्या 9 ऑगस्टला आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत। जिल्ह्यामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये शासनाचा आदेश एकच असावा, परिपत्रक असं एकच असावं, तो आम्हाला मान्य नाही आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पासिंग होत नाही आहे, त्यामुळेच आम्ही कठोर भूमिका यापूर्वी घेतलेली आहे। आणि आपल्या जिल्ह्यातले लोकप्रिय नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा, आज प्रताप सर नाईक, आज परिवहन खात्याचे मंत्री, यांना सुद्धा आम्ही निवेदन पावसाळ्या अधिवेशन मध्ये दिलेलं आहे, तरी सुद्धा आमची दखल घेतली नसल्यामुळे आम्ही हे आज कठोर भूमिका घेत आहेत। या उपोषणासाठी जे लोक बसतील व त्याचा जे काय गंभीर परिणाम होईल ते शासन जबाबदार राहील, याची पूर्णपणे यांनी दक्षता घेऊन आम्हाला योग्य ते टॅक्सीवाल्यांना न्याय मिळावा, या आमची संघटनेकडून मागणी आहे।